नमस्कार, कसे आहात? आज मी बनवणार आलू मटर. त्याला लागणारे साहित्य: बटर पाव किलो, 2 बटाटे, कांदा, खोबरं, 2 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा इंच आलं, 7-8 पाकळ्या लसूण. लागणारे मसाले: लाल तिखट मसाला 3 चमचे, हळद 1 चमचा, 2 चमचे गरम मसाला, धना जिरा पावडर 1 चमचा आणि जिरे फोडणीला. हे खोबरं कापलंय, कांदा 1 चिरला. आता गॅस पेटूया आपण. मसाला हा कांदा आणि खोबरं तेलात भाजून घ्यायचं. कढई तापली, तेल पण 1 चमचा टाकला. आता तेलात मध्ये खोबरं जरा परतून घेऊया. हे बघा, केवढं थोडंसंच खोबरं आहे, जास्त नाही. लाल होईसर परतवायचं, कारण थोडस आहे ना, म्हणून मी किसलं नाही, असंच तेलात परतवलं. खोबरं लाल झालंय, आता उतरून घेऊया. आणि 1 कांदा चिरला ना, तो आता तेलामध्ये परतूया. तो पण लाल करायचा, तेलामध्ये परतून लाल करायचा. जसं वाटण करता ना तुम्ही कांदा खोबऱ्याचं, तसंच करायचं. पनीरच्या भाजीला मी दाखवलं ना, तसंच करायचं. लाल करायचा कांदा. कांदा लाल झाला, आता गॅस बारीक करा आणि उतरून घ्या. हे बघा, गॅस बंद करा. खोबरा आणि कांदा थंड झालाय, आता आम्ही वाटण करून घेतो. हे बघा, वाटण झालंय बघ. आता हे टोमॅटो चिरलाय ना, तो थोडासा जाडसर मिक्सर मध्ये वाटायचा. तर टोमॅटोची पेस्ट तयार करून झाली. आता आले लसणीची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करायची. तर आले लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार केली. आता गॅसवर कढई ठेवली, कढई तापू दे. कढईत तेल तापलंय, आता जिरा मोहरीची फोडणी द्यायची. ती झाल्यानंतर 2 लसूण झेजरायचे, ते पण टाकायचे फोडणीमध्ये. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा तोडून, असा बघा, असा. त्याच्यानंतर आल्या लसणाची पेस्ट घालायची. थोडीशी 2 मिनिटं परतवायची, नाहीतर त्या लसणीचा उग्र वास येतो. थोडी परतवायची. मी हे मटर आणि बटाटा आणि वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले. आता हे जरा असं थोडस 2 मिनिटं असं परतवायचा. त्याच्यानंतर हे टोमॅटो घालायचे, मी जाडसर वाटलेले आहेत ते टोमॅटो घालायचे, तेही परतवायचे चांगले. तेल सुटेपर्यंत परतवायचे. हे बघा, कसं तेल सुटलंय बघा, असं नरम होऊ दे.
तर हे मसाले काढून ठेवले ते त्याच्यात टाकायचे. ते पण असे चांगले तेलात परतवायचे, त्याच्यात तेल सुटेपर्यंत. हे बघ कसं मस्त कलर आला बघा, छान आला बघा. असं चांगलं परतवायचं, तेल सुटेपर्यंत परतवायचं असं. थोडं आता भांड धुवून मिक्सरचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. मसाला चांगला शिजतो. आता हे मटर टाकायचे याच्यामध्ये. थोडस 2 मिनिटं असं परतवायचं. पाणी टाकते आता शिजायला. हे बघा कसा कलर आला बघा त्याचा. शिजू दे, त्याच्यानंतर जे वाटण केलंय ना ते टाकायचं त्याच्यामध्ये. त्याला बघा आता बटाटा आणि मटर शिजले. आता तो मसाला केलाय तो आता त्याच्यात थोडासा घालू. त्यानंतर मीठ घालूया चवीपुरतं. बघा कसा कलर आला मस्त पैकी बघा. थोडस रस घट्ट होऊ दे थोडं. बघा भाजी झाली तयार. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची कापून.